तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 189 वर वरून दुसरी ओळ, और वेदांत सिद्धांत का तो यह मत है. ठीक आहे. तर वेदांत सिद्धांताचं काय मत आहे तर ते सांगतायत. कशाच्या बाबतीत तर विषय चालू होता आपला शक्ती कुठं आहे. बरोबर. तर आतापर्यंत 2 मतं सांगितली. त्यात पहिल्या मतामध्ये सांगितलं होतं शक्ती ही फक्त त्या त्या अर्थाच्या ठिकाणी आहे. जसं घट पदाची शक्ती घट व्यक्ती अर्थात घटात्मक अर्थ घटातच आहे. अन्य जाती किंवा संसर्ग अन्य ठिकाणी शक्ती नाही. हे पहिलं मत झालं. दुसरं मत झालं मीमांसकांचं. त्यांनी सांगितलं ही शक्ती कुठं आहे, कार्यान्वित वस्तूच्या ठिकाणी आहे, कार्यान्वित घटाच्या ठिकाणी आहे, अन्यत्र नाही. आणि कार्यान्वित घटाच्या ठिकाणीच शक्ती मानावी लागते. कार्यान्वित पदार्थाच्या ठिकाणी शक्ती मानली पाहिजे. नाही मानली तर काय अडचण येते त्याचाही विचार सांगितला. आता तिसरं मत आहे वेदांताचं. त्यांच्या मतानुसार शक्ती कुठं आहे तर सांगतात वेदांत सिद्धांत का तो यह मत है, घटादिक पदों की केवल घटादिरूप अर्थ विषय वा कार्यान्वित घटादिको विषय शक्ती नहीं है. वरच्या दोन्ही मताचं खंडन. घटादिक पदों की केवल घटादिरूप अर्थ विषय पहिल्या मताचं खंडन. अर्थात घट पदाची केवल घट व्यक्ती अर्थात घटात्मक अर्थ तिथं शक्ती आम्ही मानत नाही. एक झालं पहिल्या मताचं खंडन. वा किंवा मीमांसकांनी काय म्हटलं होतं, कार्यान्वित घटाधिकाच्या ठिकाणी शक्ती आहे पण तेही आम्ही मानत नाही. दुसऱ्याचं खंडन. वा कार्यान्वित घटाधिको विषय शक्ती नाही है. किंतु मग कुठं शक्ती आहे हो तर सांगतायत इतरान्वित घटाधिको विषय ही 3 घटाधिक पदों की शक्ती है. ठीक आहे. तर शक्ती आहे पदाची कुठं, इतरान्वित घटाधिकाच्या ठिकाणी. काय इतरान्वित घटपट इत्यादी अर्थाच्या ठिकाणी त्या त्या पदाची शक्ती आहे. हे तिसरं मत. पहिलं मत काय होतं, केवल घटाधिकाच्या ठिकाणी शक्ती आहे. दुसरं मत कार्यान्वित घटाधिकाच्या ठिकाणी शक्ती आहे. तिसरं मत इतरान्वित घटाधिकाच्या ठिकाणी शक्ती आहे. चला. किंतु इतरान्वित घटाधिको विषय ही 3 घटाधिक पदों की शक्ति है. यद्यपि बालक को प्रथम कार्यान्वित घटाधिको विषय ही घटाधिक पदों के शक्ती का ज्ञान होवे है. ही गोष्ट आम्हाला मान्य आहे म्हणे. काय की जो अनभिज्ञ आहे बालक, ज्याला माहित नाही कोणत्या पदाचा काय अर्थ आहे, म्हणून त्याला व्यवहारावरून तर त्याच्या असं लक्षात येतं की घटाधिक पदाची शक्ती कार्यान्वित घटाच्या ठिकाणी आहे असं त्याला अगोदर निश्चय होतो आहे की नाही. पण नंतर मात्र काय घडतं सांगतायत. यद्यपि बालक को प्रथम मतलब अगोदर कार्यान्वित घटाधिको विषयी कार्यान्वित घटाधिकाच्या ठिकाणीच घटाधिक पदों के शक्ती का ज्ञान होवे. घटाधिक पदाच्या शक्तीचं ज्ञान होतं. ठीक आहे. घट पदाची शक्ती आहे कुठं, कार्यान्वित घटाच्या ठिकाणी असं अगोदर ज्ञान होतं. कुणाला, बालकाला. तथापि पश्चात नंतर गौरव दोषते ता कार्य अंश का परित्याग करके इतरान्वित घटाधिको विषय ही 3 घटाधिक पदों के शक्ती का ज्ञान होवे. नंतर तो बालक विचार करतो की नंतर त्याच्या असं लक्षात येतं की जर घटाधिक पदाची शक्ती कार्यान्वित घटाच्या ठिकाणी जर मानली तर गौरव दोष आहे. ठीक आहे की नाही. कारण कार्य घट जो आहे त्याला अतिरिक्त कार्य जोडलं तर गौरव अधिक ठिकाणी शक्ती मानावं लागत आहे, तर हा गौरव दोष आहे. आणि कारण दुसरी गोष्ट घट आणणे घट घेऊन जाणे क्रिया बी तर वेगवेगळी आहे ना, ती पण अडचण येते. आणि म्हणून त्याच्यानंतर लक्षात येतं की तो कार्यभागाचा त्याग करतो आणि केवळ घटाधिक अर्थाच्या ठिकाणीच शक्ती आहे असा निश्चय करतो.
परंतु हाँ तथापि पश्चात गौरव दोषते ता कार्य अंश का परित्याग करके इतरान्वित घटाधिको विषय ही 3 घटाधिक पदों के शक्ति का ज्ञान होवे. म्हणजे ठीक आहे, तिसरं मत कळालं आम्हाला की शक्तीचं ज्ञान होतं कुठं, शक्ती आहे कुठं, इतरान्वित घटाधिकाच्या ठिकाणी. पण इतर पदाने तुम्ही काय घेणार? वरच्यांनी कार्य शब्दाचा स्वतंत्र उल्लेख केला होता. कार्यान्वित घट, तुम्ही कार्यान्वित घटाधिका ठिकाणी शक्ती तर मानत नाहीये आणि इतरान्वित असा पद जोडत, इतरान्वित असं पद जोडत आहे. इतर शब्दाचे काय घ्यायचं नेमकं, त्याचं स्पष्टीकरण करतात पहा. सो इतर पदार्थ कार्य होवे अथवा ता कार्य ते भिन्न होय. इतर शब्दाने आम्ही केवळ कार्याला घेत नाही. कदाचित कार्यही असू शकते एखाद्या वेळेस, पण कार्यच असेल असंही नाहीये. कार्य असेल किंवा कार्याहून कोणी अतिरिक्त पदार्थ असेल, त्याने अन्वित, त्याच्या संबंधाने युक्त असे जे घटाधिक त्यांच्या ठिकाणी शक्ती आहे असं म्हणतात. सो इतर पदार्थ कार्य होवे अथवा ता कार्य ते भिन्न होवे. और जैसे घटम आनय, आता ह्या गोष्टीवर बोलत आहेत काय की वर मीमांसकांनी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की लिंग, लोट, तव्यत आदी करून जे कार्याचे बोधक पद आहे आणि त्याने युक्त जे वाक्य आहे तेच प्रमाण आहे. ज्या वाक्यामध्ये केवळ सिद्ध पद आहेत असलं वाक्य प्रमाण नाही असं बोलले होते कोण? मीमांसक. तर तेही त्यांचं म्हणणं बरोबर नाही आहे. आम्हाला तर वेद प्रमाण आहे, वेदाचे सर्वच वाक्य प्रमाण आहे, म्हणून त्यांचं खंडन करतात. और जैसे घटमानय इस कार्य पर वाक्य ते शक्ति के ग्रहण का प्रकार पूर्व दिखाया था. बरोबर आहे की नाही? म्हणजे कार्यपरक जे वाक्य आहे, कार्याचं विधान करणारं वाक्य, ज्याच्यामध्ये लिंग, लोट, तव्यत आणि वगैरे प्रत्यय आहेत, अशा वाक्याला म्हणायचं काय? कार्यपर वाक्य. जसं घटमान आहे, लोट लकार आहे, ते कार्य पर परायण जे वाक्य आहे त्याच्याद्वारे शक्तीचा ग्रह कसा होतो ही प्रक्रिया वर सांगितलेली आहे. त्याप्रमाणे सिद्ध पदाच्या सानिध्याने सुद्धा शक्तीचा ग्रह होतो ही गोष्ट दाखवायची. आणि हे दाखवत की जसं कार्यपरायण वाक्य प्रमाण तुम्ही मानता, तसं ज्या वाक्यात कार्यबोधक लिंग, लोट आदी नाहीत, की सिद्ध पदच आहेत, ते वाक्य सुद्धा प्रमाण आहे ही गोष्ट सुद्धा दाखवतात ग्रंथकार. और जैसे घटम आनय इस कार्य पर वाक्यते शक्ति के ग्रहण का प्रकार, शक्तीचं ग्रहण कसं होतं तो प्रकार पूर्व दिखाया था. सांगितलं होतं ना, एक उत्तम वृद्ध, मध्यम वृद्ध, एक बालक, ती प्रक्रिया सांगितली होती, पूर्व दिखाया था. तैसे त्याप्रमाणे पुत्रस्ते जात. आता याच्यामध्ये लिंग, लोट, तव्यत वगैरे नाही आहे, कार्याचे बोधक अव्यय प्रत्यय याच्यात नाही आहे. मग आता याच्यातून सुद्धा शाब्दबोध कसं, शक्तिग्रह कसा होतो ही गोष्ट दाखवतात. आणि या वाक्याने सुद्धा जर शक्तिग्रह होऊ लागला तर असले वाक्य सुद्धा अप्रमाण नसून प्रमाणच आहे हेही सिद्ध होईल, म्हणून दाखवतात पहा. तैसे पुत्रस्ते जात हे वाक्य आहे. काय अर्थ या वाक्याचा? ते नाम तव पुत्र जात, तुला पुत्र झाला, हे वाक्य आहे. पुत्रस्ते जात इत्यादी सिद्धार्थपर वाक्य. तो वाक्य कळालं की नाही? हे वाक्य कसं आहे? सिद्धार्थपर आहे. आणि घटमान हे वाक्य कसं आहे? कार्यपर आहे, कार्याचं बोधक वाक्य आहे. आणि पुत्रस्ते जात हे सिद्धार्थपर म्हणजे सिद्ध अर्थ त्याचंच प्रदर्शन करणारं हे वाक्य आहे सिद्धार्थाचं. इत्यादी सिद्धार्थपर वाक्य ते भी सो शक्ती का ग्रहण होवे, शक्तीचं ग्रहण होतं. कसं काय बरं? जरा समजावून सांगा, प्रक्रिया सांगा, उदाहरणासहित सांगतायत ग्रंथकार. जैसे कोई धनी पुरुष को पुत्र जन्म्या था. कोणीतरी एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याला झाला पुत्र, बरोबर. पण पूर्वीचा जमाना तो आहे की नाही, तर पुत्र होत होता तर कसा होत होता की पत्नी डिलिव्हरीला आली, बाळंतपणाला आली तर तिला माहेरी पाठवून दिल्या जायचं 1 महिना 2 महिने अगोदर. आणि पूर्वीच्या काळात फोनची काही व्यवस्था नव्हती, पत्रही फार जुन्या काळात फारसे नव्हते, आहे की नाही. मग समजा पुत्र झाला एखाद्याला, सासूरवाडी खूप लांब आहे,
मग तिथला कोणीतरी मनुष्य निरोप घेऊन येणार याच्याकडं, साखर पानं आणि निरोप घेऊन सांगणार आणि काहीतरी चिन्ह आणणार की तुला पुत्र झाला हे सांगण्याकरिता. असाच कोणी एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याला झाला पुत्र. ठीक, मग त्याला निरोप आलाय, निरोप्या घेऊन निरोप सांगणारा मनुष्य तो पुत्र. हाँ, कोई जैसे कोई धनी पुरुष को पुत्र जन्मा था, तिस पुत्र के पद करके अंकित वस्त्र को लेके वार्ताहर पुरुष ता धनी पुरुष के समीप जाई के ता वस्त्र को ताके आगे राखी के पुत्रस्ते जात या प्रकार का वचन कहता भया. सरळ आहे की नाही? काय झालं तर पुत्र झालाय. मग पूर्वीच्या जमान्यात ती पद्धत की लहान लेकरू त्याच्या पायाला एक कपडा घ्यायचा चांगला कोरा आणि त्या कोऱ्या कपड्यावर त्या मुलाचे पाय असे ठेवून आणायचे अंकित करून. त्या पायाला काहीतरी लावित असते, समजा कुंकू म्हणा लाल काहीतरी किंवा असं काही, आणि मग शिक्का मारतो ना आपण तसं कपड्यावर घेऊन मग तो कपडा आणखीन काही गोड वस्तू घेऊन तो वार्ताहर निरोपी मनुष्य यायचा. कुठं की ज्याला मुलगा झालाय त्याच्या गावी, आणि त्याला सांगायचं येऊन काय पुत्रस्ते जात, आणि त्याच्या समोर तो कपडा ठेवायचा. हे बघ तुझ्या मुलाचे पायाचे चिन्ह आणि पुत्रस्ते जात असं बोलायचं. ठीक आहे. तीस पुत्र के पद करके पायाच्या चिन्हाने अंकित वस्त्र को लेके वार्ताहर निरोप देणारा मनुष्य पुरुष ता धनी पुरुष के समीप जवळ जाई के जाऊन ता वस्त्र को त्या अंकित वस्त्राला ताके आगे त्या धनी पुरुषाच्या समोर राखी के ठेवून काय म्हणतो पुत्रस्ते जात या प्रकार का वचन कहता भया. झालं एवढं. ताकू श्रवण करी. तिसरा एक मनुष्य होता शेजारी, आहे की नाही? तर तो हे सारे गोष्टी ऐकत होता की हा माणूस आला, त्याने असं असं केलं आणि पुत्रस्ती जात असं वाक्यही बोलला, आणि तो शेजारचा माणूस हे साऱ्या गोष्टी पाहत होता. आणि तो जो तिसरा होता शेजारचा मनुष्य, त्याला हे माहीत नव्हतं काय की पुत्र शब्दाचा अर्थ काय आहे म्हणून, हे त्याला माहीत नाही आहे. परंतु या साऱ्या गोष्टी तो पाहतो आहे. पाहिल्यामुळं काय घडतं पाहता. ताकू श्रवण करके तीस धनी पुरुष को पुत्र के जन्म के ज्ञान ते हर्ष होता भया. आणि त्या आता ज्याला मुलगा झाला त्याला ते लक्षात आलं, अरे ज्या अर्थी आणलं आणि म्हणतोय पुत्रस्ते जात, तर त्याला ज्ञान उत्पन्न झालं की मला पुत्र झाला. आणि हे ज्ञान त्या माणसाच्या ठिकाणी झाल्यामुळे त्याला आनंद झाला, हर्ष झाला. ठीक आहे. ज्ञान ते हर्ष होता भया. ता हर्ष ते आनंद झाल्यामुळे ताका मुख विकासमान होता भया. ताका मुख, ताका पिता का धनी पुरुष का मुख काय झालं विकसित झालं. कारण आनंद झाला तर मनुष्य हसतो की नाही, विकसित होतं. तर ज्ञानाने आनंद आणि आनंदाने मुखाची विकास. त्याच्या अगोदर शब्द प्रयोग पुत्रस्ते जात वाक्य बोललं तो मनुष्य, ऐकलं, ऐकणाऱ्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न झालं, मला पुत्र झाला, त्याच्यामुळे हर्ष, आणि हर्षामुळे मुख विकास. या साऱ्या गोष्टी पाहतोय शेजारचा मनुष्य. विकासमान होता भया. तिसको देखी के पुत्र पद की शक्ती ज्ञान ते रहित दुसरा कोई पुरुष, असा पुरुष की ज्याला पुत्रपदाच्या शक्तीचं ज्ञान नाही आहे, म्हणजे पुत्रपदाचा काय अर्थ आहे हे ज्ञान ज्याला नाही, असा तिसरा शेजारी बसलेला मनुष्य हे पाहतो आहे. पुत्रपद की शक्ती ज्ञान ते रहित दूसरा कोई पुरुष ता मूक विकासन रूप हेतु करिके ता धनी पुरुष के हर्ष का अनुमान करता भया. त्याने अनुमान केलं त्या तिरहित माणसाने. कशाचं अनुमान केलं आणि कोणत्या हेतूने अनुमान केलं तर दिला इथं ता मूक विकासन हेतू करिके. हेतू झाला कोण मुखाचा विकास, प्रसन्न चेहरा, आणि त्याच्यामुळे त्याने आनंद केला की ज्या अर्थी याचा एवढा चेहरा प्रसन्न आहे त्या अर्थी काय याला आनंद झाला. कारण आत आनंद असेल तरच माणसाचा चेहरा काय असतो प्रसन्न असतो, खुश असतो. चेहऱ्यावरून बऱ्याच गोष्टी कळतात की समोरचा मनुष्य चिंताग्रस्त आहे का दुःखी आहे का क्रोधात आहे का प्रसन्न आहे, हे चेहऱ्यावरून कळतात. म्हणतात ना काय आंतरिक जावी स्वभाव बाहेर येत आहेच, परंतु ते काय म्हणतात ना हे चेहरा काय आहे आत काय चाललाय याचं स्क्रीन आहे. चेहरा म्हणजे काय आहे स्क्रीन. स्क्रीनवर कळतं की नाही आपल्या कॅम्प्युटरमध्ये काय काय म्हणून आहे की नाही. तर हृदयरूप कॅम्प्युटरमध्ये काय काय गोष्टी चालू आहेत या कुठं कळतात
चेहऱ्यावर कळतात. कळलं? चला, विषय लक्षात आला की नाही आला हे सुद्धा आम्हाला कळतं. का लक्षात आला नाही हेही कळतं. मन वेगळं कुठेतरी गेलं आहे का, झोप येऊ राहिली आहे की नाही, किंवा काय भानगडे. चला, ता मुख विकासन रूप हेतू करके ता धनी पुरुष के हर्ष का अनुमान करता भया. लागलं एवढं. तिसत्यानंतर आता हर्षाचं अनुमान झालं. हर्ष म्हणजे आनंद, आनंद आहे याच्या ठिकाणी हे अनुमान झालं. तिसत्यानंतर ता हर्ष विषय ज्ञानजन्यत्व का अनुमान करता भया. त्यांनी दुसरं अनुमान केलं मग की याच्या ठिकाणी आता मी एक तास बसलो होतो पण एवढं याच्या ठिकाणी आनंद नव्हता. आता लयच हसू राहिला याचा अर्थ आनंद आहे. पण आनंद झाला कसा, तर आनंदाचं जनक कोण, तर ते वाक्य. अर्थात ते वाक्य ऐकलं त्या माणसाचं आणि त्याच्यामुळे याला काय झाला, आनंद झाला. मग काय अनुमान करता झाला तो, वाक्यजन्यतेचं अनुमान की याच्या ठिकाणचा आनंद कसा आहे, वाक्यापासून जन्य झाला आहे, उत्पन्न झाला आहे. तिसऱ्यानंतर ता हर्ष विषय ज्ञानजन्यत्व का अनुमान. ज्ञानापासून जन्य आहे कोण, हर्ष अर्थात आनंद. ज्ञानजन्यत्व का अनुमान करता भया. तिसऱ्यानंतर बरोबर कुठपर्यंत आला आता, ज्ञानापर्यंत, की ज्ञान झालं याला, ज्ञान झाला म्हणून हर्ष आहे की नाही, आणि हर्ष झाला म्हणून मुखाचा विकास. ज्या अर्थी मुखाचा विकास आहे त्या अर्थी हर्ष आहे, आनंद आहे. आनंद आहे याचा अर्थ ज्ञानाने आनंद झाला, याचा अर्थ ज्ञानही आहे. मग ज्ञान कशाने झालं याला, की ज्या ज्ञानाने याला हर्ष झाला. असं ज्ञान कशापासून उत्पन्न झालं याचाही तो विचार करतो आहे. ठीक सांगतायत. तिसते अनंतर ता ज्ञान विषय अन्वय व्यतिरिक करिके, अन्वय व्यतिरिकाच्या माध्यमाने पुत्रस्ते जात इस वाक्यजन्यत्व का अनुमान करता भया. ते ज्ञान कसं, पुत्रस्ते जात या वाक्यापासून जन्य. म्हणजे कसं काय, अन्वय व्यतिरिकावरून. कारण एक तास झाला मी याच्याजवळ गप्पा मारत बसलो होतो, याच्या ठिकाणी हर्ष दिसत नव्हता. का, वाक्यप्रयोग नव्हता. आता तिरेत कोणीतरी मनुष्य आला, काहीतरी कपड्याच्या समोर आथरला आणि काहीतरी बोलला, पुत्रस्ते जात, त्याच्यामुळे याला आनंद झाला, ज्ञान झालाय. याचा अर्थ त्याचा हर्ष उत्पन्न झाला. कशामुळे, ज्ञानामुळे. ज्ञानामुळे हर्ष उत्पन्न झाला. ज्ञान कशामुळे, वाक्यामुळे. वाक्याचा आणि ज्ञानाचा अन्वय व्यतिरिक्त केला त्याने. वाक्य ऐकलं, ज्ञान झालं. वाक्य नव्हतं, ज्ञान नव्हतं, असं चिंतन केलं, अनुमान केलं. तिसऱ्यानंतर ता ज्ञान विषय अन्वय व्यतिरेक करके पुत्रस्ते जातीस वाक्य जन्यत्व का अनुमान करता भया. लागलं एवढं. तिसते अनंतर त्याच्यानंतर मग ता उत्पत्ती वाले बालक पिंड विषय ता पुत्र पद की शक्ती का निश्चय करता भया. बरोबर. आणि मग त्याच्या लक्षात आलं की पुत्र हे पद त्याने ऐकलं आणि म्हणून त्याला आनंद झाला आहे की नाही. याचा अर्थ पुत्रपदाचा अर्थ आहे बालक, याला बालक झाला आहे आणि म्हणून याला काय झाला आहे, आनंद. मग पुत्रपदाची शक्ती कुठं आहे, बालक पिंडाच्या ठिकाणी आहे. हा त्याचा निश्चय झाला म्हणजे शक्तीचा ग्रह झाला. मग शक्तीचा ग्रह झाला की नाही सिद्ध पदाच्या पदामुळे सुद्धा. ता उत्पत्ती वाले उत्पन्न झालेला जो बालकाचा पिंड म्हणजे बालकाचा शरीर, त्याच्या ठिकाणी ता पुत्र पद की शक्ती का निश्चय करता भया इति. याते जैसे घटमानय स्वर्ग कामो यजेत इत्यादिक कार्यपर वाक्य प्रमाण आहे, प्रमाण रूप आहे की नाही. वेदांत सांगत आहे मीमांसकांना, हे मीमांसकांनो ज्याप्रमाणे कार्यपरायण वाक्य घटमानय स्वर्ग कामो यजेत इत्यादी वाक्य जसे प्रमाण आहेत, त्याप्रमाणे तैसे सिद्ध वाक्य सुद्धा प्रमाण आहेत. तैसे भूतले घट, भूतलाच्या ठिकाणी घट आहे, सिद्ध वाक्य आहे. त्याच्यात लिंग लोट वगैरे नाहीये, कार्यपरायण वाक्य नाही आहे, तरी देखील हे वाक्य कसं आहे जी प्रमाण वाक्य आहे. भूतले घट, आणखीन वैदिक वाक्य तत्वमसी इत्यादी सिद्धार्थपर वाक्य, यांना काय म्हणायचं, सिद्धार्थपर वाक्य. म्हणजे जो अर्थ सिद्धच आहे, करायचा नाही आता काही, सिद्धच आहे, त्या अर्थाला द्योतित करणारे, त्या अर्थाचं ज्ञान करून देणारे हे काय आहेत, वाक्य. त्याला म्हणायचं सिद्धार्थ वाक्य. सिद्धार्थपर वाक्य भी प्रमाण रूपही है इति. झालं एवढं जी. तर मीमांसकाचं खंडन पण झालं. हे मीमांसकांनो वेदातले वाक्य सर्वच आम्हाला प्रमाण आहे, केवळ कार्यपरायण वाक्यच प्रमाण आहे असं नाही, तर सिद्धार्थपर वाक्य सुद्धा काय आहेत, प्रमाण आहे. झालं. चला मग. और सा पूर्व उक्त घटाधिक पदों की शक्ति,
घटत्वाधिक जाति विषय ही है, घटादी व्यक्तियों विषय नाही है. आता हे एक मत चालू झालं बघा, है की नाही. याच्यावर आकडा द्या 4 नंबरचा, कारण याच्या अगोदर 3 मत झाले. ठीक आहे जी. पहिलं मत होतं केवळ घट व्यक्तीच्या ठिकाणी शक्ती आहे. दुसरं मत होतं, बोलत चला जी, दुसरं मत कार्यान्वित घटाधिकाच्या ठिकाणी शक्ती आहे. तिसरं मत इतरान्वित घटाधिकाच्या ठिकाणी शक्ती आहे. हे 3 मत झाले. आता चौथं की केवळ जातीमध्ये शक्ती मानणाऱ्याचं मत, हे चौथा नंबर आहे. याच पेजवर 189 वरून दुसरी ओळ आहे बघा, 2 पद सोडून आले. और वेदांत सिद्धांत सापडलं का, त्याच्यावर 3 नंबरचा आकडा द्या. आणि पान नंबर 188 त्याच्यावर पहिलीच ओळ मध्ये चालय और मीमांसकतो, त्याच्यावर 2 नंबरचा आकडा द्या. पेज नंबर आप लिख लीजिए बाद में हाथ से. हाँ जी, हम लोगों ने हाथ से लिखे क्योंकि इस पुस्तक में क्या किया है, वो तो छपे हुए लेकिन वो 2 पेज मिलकर एक दफा छपा है. दोनों का एक. हाँ, हम लोगों ने ऐसा नहीं किया, हर एक को अलग अलग दिया, उससे 2 गुना हो जाते फिर. ठीक है ना जी. हाँ, तो 188 पर पहली पंक्ति में है ना और में उसके पर कितना आंकड़ा दिया, 2 नंबर का आंकड़ा दिया है. और एक कहा देंगे फिर 1 नंबर का आंकड़ा कहा हुआ बैठेगा. सापडलं. हाँ, पेज नंबर 187 सापडलं का. 187 वर खालून 2 4 5 6 7 नंबरची ओळ, 1 2 3 4 5 6 7 शेवटी आलाय बघा. 10 नाही एक तो, त्याच्यावर 1 नंबर टाकला द्या. किती झाले, 4. आता चौथा नंबर बघा मग. और सापूर्वोक्त घटाधिक पदों की शक्ती, घटाधिक पदाची शक्ती कुठं आहे म्हणे, तर घटत्वाधिक जातीविषयी आहे, म्हणजे जातीच्या ठिकाणी शक्ती आहे, व्यक्तीच्या ठिकाणी नाही. घटपदाची शक्ती कुठं, घटत्व जातीच्या ठिकाणी. अर्थात घटपदाने घटत्व जातीचा बोध होतो, घटाचा नाही. पटपदाची शक्ती पटत्व जातीच्या ठिकाणी असं लावायचं. जातीविषयी शक्ती है, हे आहे. घटत्वादी व्यक्तियों विषय नाही है. जो कदाचित म्हणजे जर कदाचित सा शक्ती घटाधिक व्यक्तियों विषय मानिये तो ते घटाधिक व्यक्ती अनंत है की नाही. सांगत आहे हे ग्रंथ यमातावाले लोक की जर कदाचित समजा पदाची शक्ती घटाधिक व्यक्तीच्या ठिकाणी, घटाधिक व्यक्ती म्हणजे घटाधिक अर्थाच्या ठिकाणी जर शक्ती मानली तर काय होईल, मोठा गौरव दोष येईल म्हणे. का बरं, तर घट व्यक्ती एक आहे का, घट किती आहेत, अनंत आहे. मग शक्ती सुद्धा किती मानावी लागेल, अनंत मानावं लागेल. या गटावर शक्ती, त्या गटावर शक्ती, त्या गटावर शक्ती घटपदाची, तर गौरव दोष येईल. आणि म्हणून व्यक्तीवर शक्ती नाही आहे. शक्ती कुठे आहे मग, जातीच्या ठिकाणी. जाती मात्र एकच आहे. जगात जेवढे घट आता आहेत, जेवढे घट यापूर्वी होऊन गेले आणि जेवढे घट कदाचित भविष्यात उत्पन्न होतील, आहे की नाही. पुन्हा भारतातले गट, अमेरिकेतले गट, साऱ्या जगातले, साऱ्या पृथ्वीवरचे गट, साऱ्या गटामध्ये राहणारी घटत्व जाती एकच आहे. म्हणून शक्ती अनेक मानावे लागणार नाही. पंक्ती पहा. जो कदाचित सा शक्ती घटाधिक व्यक्तियों विषय मानियत ते घटाधिक व्यक्ती अनंत है. या ते शक्तिया भी अनंत माननीया होवेगी. मग शक्ती सुद्धा किती मानावी लागते, अनंत. केव्हा, जर पदांची शक्ती व्यक्तीच्या ठिकाणी मानली तर. कारण व्यक्ती अनंत आहे. म्हणून शक्ती ही व्यक्तीवर नाही आहे, त्या अर्थाच्या ठिकाणी नाही आहे, अपितु जातीच्या ठिकाणी आहे. तथा जिस घट व्यक्ती विषय घट पद के शक्ती का ज्ञान भया है. आणखीन अडचण दाखवू राहिले. जर घट अर्थाच्या ठिकाणी शक्ती मानली तर काय अडचण. समजा आता उदाहरणार्थ इथं समोर आपल्या समोर एक घट आहे, बरोबर, ध्यान द्या. लक्षात आलं की घट पदाची शक्ती या अर्थाच्या ठिकाणी आहे, बरोबर. नंतर तुम्ही इथून उठला आणि आळसला गेला, तिथे एक घट दिसला. मग तिथं तसा घट दिसल्यावर लगेच माणसाला ध्यान होतं की नाही हा घट आहे म्हणून. ते नाही व्हायला पाहिजे. कारण शक्तीचा ग्रह कुठं झाला आहे, आश्रमातल्या घटाच्या ठिकाणी.
आणि आता घट कुठला पाहू राहिलो आपण? आडच घट पाहू राहिलो. त्याच्या ठिकाणी शक्तीचा ग्रह तर झालेला नाहीये, कारण तो घट वेगळा आहे, हा घट वेगळा आहे. तरी सुद्धा तो घट पाहिल्याबरोबर, ती वस्तू दिसल्याबरोबर लक्षात येतं हा घट आहे. मग हे कसं काय झालं? शक्तीचा ग्रह तर झालेला नाहीये. याचा अर्थ व्यक्तीत शक्ती नसून जातीत शक्ती आहे. मग तिथं आश्रमातल्या घटामध्ये घटत्व जाती जी होती तीच घटत्व जाती इथं पण आहे. कुठं? आडसच्या घटामध्ये जाती एकच आहे, आणि म्हणून त्या घटाला पाहिल्याबरोबर हा घट आहे असं ज्ञान झालं. व्यक्तीत शक्ती मानली तर त्या घटाचा हा घट आहे म्हणून असं ज्ञान व्हायला नाही पाहिजे. कळलं की नाही? मग जिथं जिथं तुम्ही जाल, तिथून निघाले आणि केजला गेले, तिथंही घट दिसला, मग तिथं तुम्हाला पुन्हा विचारावं लागेल हे काय हो? हा घट, हा बरोबर हे घट आहे. तिथून गेले बीडला आणि तिथं काहीतरी एखादं मडकं दिसलं, तिथेही तुम्हाला विचारावं लागेल मग काय हे काय आहे? तेव्हा लोक सांगतील काय आहे? घट आहे. पण केव्हा हे होईल? जर व्यक्तीच्या ठिकाणी शक्ती मानली तर ही अडचण येईल. पण असं होत नाही. याचा अर्थ व्यक्तीत शक्ती नाहीये, मग जातीत आहे असं हे मत. तथा जिस घट व्यक्ती विषय, ज्या घटाच्या ठिकाणी घट पद की शक्ती का ज्ञान भया आहे, घटपदाच्या शक्तीचं ज्ञान झालेलं आहे, तीच व्यक्ती ते भिन्न, त्या घट व्यक्तीपासून, घटापासून भिन्न दुसरा कोणता तरी घट, तीस व्यक्ती ते भिन्न घट का भी ता घट पद ते बोध होवे, होतो बोध, सो भी नहीं होना चाहिए, तो बोध होता कामा नाही. जर पदाची शक्ती व्यक्तीच्या ठिकाणी मानली तर ही अडचण येते. जिस कारण ते ता घट व्यक्ती विषय ता घट पद की शक्ती का ज्ञान भया नाही. कारण दुसराच घट पाहिला आपण इथं दुसऱ्या गावाला येऊन, त्याच्या ठिकाणी शक्तीचं ज्ञान झालेलं नाही आहे, म्हणून ग्रह होऊ नये की हा घट पदाचा अर्थ हाच आहे म्हणून. हा, जिस कारण ते ता घट व्यक्ती विषय ता घट पद की शक्ती का ज्ञान भया नहीं. और सा घटत्व जाती सर्व घट व्यक्तियों विषय एकही आहे. जगाच्या सर्व घटांमध्ये एकच आहे. कोण? घटत्व जाती. याते ता जाति विषय शक्ति मानने में सो शक्ति का अनंतपणा तथा वे विचार दोष प्राप्त होवे नहीं. हे दोन्ही दोष येत नाही केव्हा? जर जातीत शक्ती मानली तर. पंक्ती पहा बरं का जरा. याते ता जाती विषय शक्ती मानने में सो शक्ति का अनंतपणा है शब्द आहे की नाही? है खोडून टाका. व्यक्ती शक्ती मानली तर अनंतपणा दोष येऊ राहिला, म्हणून व्यक्ती शक्ती नाहीये. जातीत मानली तर अनंत शक्ती मानाव्या लागत नाही, म्हणजे हा दोष येत नाही. अनंतपणा, अनंत शक्ती मानणे असा दोष येत नाही, हा त्याचा अर्थ. सापडलं का? याते जाती विषय शक्ती मानने में सो शक्ती का अनंतपणा तथा व्यभिचार दोष, मतलब अनंतपणा रूप दोष आणि व्यभिचार दोष हे प्राप्त होवे नाही. व्यभिचार दोष म्हणजे कसा बरं? या ठिकाणी आहे तर काही ठिकाणी हा, या घटाच्या ठिकाणी शक्तीचा ग्रह झाला, पण आडसच्या घटाच्या ठिकाणी शक्तिग्रह झाला का नाही? पण त्याचाही बोध होऊ राहिला ना. म्हणजे ज्याच्या ठिकाणी शक्तीचा ग्रह झालेला नाही त्याचाही बोध होऊ राहिला, हे विचार दोष आहे की नाही? तोही येत नाही. पण केव्हा? जातीच्या ठिकाणी शक्ती मानली तर. तथा विचार दोष प्राप्त होवे नाही. याते म्हणून घटाधिक पदो की घटत्वादी जाती विषयी ही शक्ती मानणी उचित है. म्हणून घटाधिक पदो की घटाधिक पदांची शक्ती मानायची कुठं? घटत्वाधिक जातीच्या ठिकाणी. घटाधिक पदो की घटत्वादी जाती विषयी शक्ती मानणी उचित आहे. झालं एवढं तर किती मत झाले? 4. पण आता याच्यावर शंका घेतोय पूर्व पक्षी. काय म्हणतो बघा शंका. घटाधिक पदो की जो म्हणजे जर घटत्वाधिक जाति विषय ही शक्ती मानोगे तो घटम आनय इस वाक्य को श्रवण करके श्रोता पुरुष को ता घट पदते घटत्व जाति का ही बोध होवेगा, घट व्यक्ति का बोध होवेगा नहीं. का बरं? जाती शक्ती मानली ना, आहे की नाही? ध्यान देत जा. समजा एखाद्या पुरुषाने वाक्य उच्चारलं घटम आनय, ऐकणाऱ्या पुरुषाला घट पदापासून बोध कशाचा व्हायला पाहिजे? घटत्व जातीचाच, घट व्यक्तीचा नाही. कारण शक्ती तुम्ही घटपदाची कुठं मानली? जातीत मानली आहे, व्यक्तीत मानली नाही. पुन्हा पहा समाधान. शंका ना, शंका. घटाधिक पदो की जो म्हणजे जर घटाधिक घटत्वाधिक जाती विषयी जातीमध्येच शक्ती मानोगे तो घटम आनय इस वाक्य को श्रवण करके श्रोता पुरुष को ता घट पद ते घट पद ऐकल्यापासून
घटत्व जाती का ही बोध होवेगा, घटत्व जातीचाच बोध व्हायला पाहिजे. घट व्यक्ती का बोध होवेगा और ता घट व्यक्ती के बोधते विना ता घट व्यक्ती का आनयन भी संभवेगा नाही, है की नाही. पण ऐकणाऱ्या पुरुषाला जर घट पद ऐकल्यापासून घट व्यक्तीचा बोध झालाच नाही तर तो घटाला कशाला आणील मग, आहे की नाही. घट ऐकल्यानंतर पटाचा बोध होतो का त्याला, नाही. म्हणून तो पट आणत नाही, कारण पटाचा बोध झालाच नाही, घटपद ऐकलाय. तसं घटपद ऐकल्याने त्याला बोध व्हायचाच झाला तर कशाचा होईल, जातीचा. घटपद ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याला बोध झालाच तर कोणता होईल, घटत्व जातीचा, कारण जातीच शक्ती आहे. घटाचा बोध होणार नाही, आणि जर घटाचा बोध होणार नाही तर घटमानय हे वाक्य ऐकल्यानंतर त्याने घटाला आणू नये, पण तो घट घेऊन येतो. मग घटाच्या ठिकाणी जर शक्तीच नाहीये, जातीच्या ठिकाणी शक्ती आहे, तर त्याने फक्त जाती आणण्याचा प्रयत्न करावा. घट कस काय आणतो तो, शंका समजली का नाही. घट व्यक्ती का बोध होवेगा नहीं और ता घट व्यक्ती के बोधते विना, घट व्यक्तीचा बोध झाल्याशिवाय ता घट व्यक्ती का आनयन भी संभवेगा नाही. घट व्यक्तीचा आणील कस काय, जर बोध न होताही तो जर घटाला आणू लागला तर घट पद ऐकल्यानंतर पटाचा बोध झालेला नाही तर पटालाही मग त्याने आणायला पाहिजे. पण पटाला आणतो का तो, का नाही आणत पटाला, घटपद ऐकल्याने पटाचा बोध झालाच नाही. तसं घटालाही त्यांनी आणू नये का, घटपद ऐकल्यानंतर त्याला घटाचा बोध होणारच नाही, कारण तुम्ही शक्ती घटात मानलीच नाही. मानली कुठं, घटत्व जातीमध्ये. आनयन भी संभवेगा नाही. शंका कळली. याचा अर्थ शंका करण्याचा अभिप्राय काय आहे की तुम्ही केवळ जातीत शक्ती मानू नका, ही अडचण येईल तुम्हाला. लय झालं तर जातीसहित व्यक्तीत माना, केवळ जातीत मानू नका. पण समाधान देतात ते म्हणजे कोण, जातीमध्ये शक्ती आहे असं मानणारे लोक समाधान देतात. कळलं की नाही या शंकेचं, नाही कळलं. समाधान ता श्रोता पुरुषकू ता घट पदते घटत्व जाती काही बोध होवे आहे. काय सांगतायत हे लोक की श्रोता म्हणजे ऐकणाऱ्या पुरुषाला घट पदापासून घटत्व जातीचाच बोध होतो, घटाचा बोध होत नाही. ही गोष्ट बरोबर आहे. मग म्हणे जर असं आहे तर घटाला काऊन आणतो तो, हा प्रश्न येईल की नाही, देऊ राहिले उत्तर. ता श्रोता पुरुषकू ता घट पदते घटत्व जाती काही बोध होवेगा परंतु ता घट व्यक्ती ते विना ता घटत्व जाती का स्वतंत्र आनयन संभवता नाही, है की नाही. आणणार आहे त्याला आणायची जातीचाच बोध झाला आहे, परंतु घट आणल्याशिवाय जातीला आणता येत नाही. त्याने जरी प्रयत्न केला काय घटाला आणायचं नाही, फक्त ते जाती आणायची, आणता येते का नाही. आणि म्हणून तो घटालाही आणतो. कळलं. पण म्हणे मग घटाला कसं काय आणतो, त्याला बोध झालाच नाही ना घटाचा. पंक्ती पहा. परंतु ता घट व्यक्ती ते विना ता घटत्व जाती का स्वतंत्र आनयन संभवता नाही. याते म्हणून ता श्रोता पुरुष को आक्षेपते ता घट व्यक्ती का बोध होवे. जाती शक्तीवाले काय म्हणतात की शक्तिवृत्तीने घटपद ऐकल्याने घटत्व जातीचाच बोध होतो. मग घटाचा बोध कस काय, शक्तिवृत्तीने नाही होत, आक्षेपाने होतो. घटाचा बोध कशाने होतो, आक्षेपाने. आक्षेप म्हणजे काय सांगतायत बघा पंक्ती पुढे अजून. याते ता श्रोता पुरुष को आक्षेपते ता घट व्यक्ती का बोध होवे. आक्षेपते म्हणजे का थोडक्यात अर्थ करायचा, अर्थात बोध होतो. कळलं की नाही. कारण घटाशिवाय घट व्यक्ती आणता येत नाही, अर्थात बोध होतो, शक्तिवृत्तीने मात्र होत नाही. एक आक्षेपते काय आहे, आक्षेप तर स्वतः सांगताय ग्रंथकार, इथं सरळ अर्थ केला अर्थात. आक्षेपते ता घट व्यक्ती का बोध होवे अथवा ता घट पद की लक्षण आते ता घट व्यक्ती का बोध होवे. घट व्यक्तीचा बोध होण्यासाठी वेगवेगळे उपाय. पहिला उपाय आक्षेपाने बोध होतो घटाचा. दुसरा उपाय लक्षणावृत्तीने, कारण घट शब्दाची शक्ती कुठं, घटत्व जातीच्या ठिकाणी. शक्य झालं घटत्व, शक्य संबंधो लक्षणा. मग घट पदाचा शक्य अर्थ झाला घटत्व जाती आणि त्याच्याशी संबंधी आहे कोण, घट. मग लक्षणावृत्तीने बोध होतो कुणाचा, घटाचा. असं लावूया दुसरा उपाय दिला. अथवा ता घट पद की लक्षणाते ता घट व्यक्ती का बोध होवे. तहा काही ग्रंथकार, बरेच काही ग्रंथकार आक्षेप शब्दाचा अर्थ करतात. काय बरं,
ता कई एक ग्रंथकार समान वृत्ती वेद्यत्व कुही आक्षेप कहे है. आक्षेप म्हणजे काय? समान वृत्ती वेद्यत्व. समान कालात आहे की नाही, एकाच कालात दोघांचं ज्ञान होणं, याला काय म्हणायचं? आक्षेप. समान वृत्ती वेद्यत्व, वेद्यत्व म्हणजे ज्ञान होणं, एकाच कालात दोघांचं ज्ञान होणं, याला म्हणायचं काय? आक्षेप. यदि शक्तिवृत्तीने जातीचाच बोध होतो, परंतु जातीचा बोध होतो ही गोष्ट खरी आहे, पण घटाशिवाय होऊ शकत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? आक्षेपाने बोध होतो, अर्थात बोध होतो. तहा कई एक ग्रंथकार समान वृत्ती वेद्यत्व को ही आक्षेप कहे है. और कई एक, काही दुसरे लोक आक्षेप शब्दाचा अर्थ दुसराच करतात. काय बरं? कई एक अनुमान को आक्षेप कहे है. आक्षेप शब्दाचा काय अर्थ करतात? अनुमान. म्हणजे काय अर्थ निघाला मग? घट पदाच्या शक्तिवृत्तीने बोध होईल घटत्व जातीचा, आणि अनुमानाने बोध होईल घटाचा. आक्षेपाने होईल म्हणजे अनुमानाने होईल, असा आक्षेप शब्दाचा अर्थ केला काही लोकांनी. और कई एक अनुमान को आक्षेप कहे है, और कई एक अर्थापत्ती को आक्षेप कहे. काही लोक आक्षेप शब्दाचा अर्थ करतात काय? अर्थापत्ती. मग काय अर्थ निघतो की घट पदाच्या शक्तिवृत्तीने ज्ञान होतं कशाचं? घटत्व जातीचं. परंतु घटत्व जाती तर आणता येत नाही तशी, मग अर्थापत्ती प्रमाणाने ज्ञान होतं कशाचं? घट व्यक्तीचं. ठीक आहे की नाही? असं. और कई एक अर्थापत्ती को आक्षेप कहे है. अर्थ लागला की नाही? अर्थापत्ती. स्थूलतेशिवाय, रात्रीच्या भोजनाशिवाय स्थूलता संभवू शकत नाही, तसं घटाशिवाय घटत्व आणता येत नाही. मग घटत्व आणायला सांगितलं, घटम आणय या वाक्यातून सांगणाऱ्याने घटत्व आणायला सांगितलं, पण घटत्व तर घटाशिवाय आणता येत नाही. मग अनुपपत्ती होऊ राहिली आनयनाची, आणणे रूप क्रियाची अनुपत्ती होऊ राहिली, आणि म्हणून घटाची कल्पना अर्थापत्ती प्रमाण. तर अशा अर्थापत्ती प्रमाणाने घटाचं ज्ञान मानतात. आक्षेप शब्दाचा अर्थ केला अर्थापत्ती. 2-3 अर्थ झाले बरोबर. एक झालं समान वृत्ती वेद्यत्व, आक्षेप शब्दाचा अर्थ. दुसरा आक्षेप शब्दाचा अर्थ केला अनुमान, आणि तिसरा अर्थ केला अर्थापत्ती. और कई एक अर्थापत्ती को आक्षेप कहे है. यह तीनों पक्ष, 3 पक्ष झाले आक्षेप शब्दाचे अर्थ. तीनों पक्ष न्याय प्रकाश के 6ठ परिच्छेद विषय स्पष्ट करके निरूपण करे है. न्याय प्रकाश ग्रंथामध्ये 6व्या परिच्छेदामध्ये सांगितलेले, आम्ही विस्तारपूर्वक त्याचं वर्णन केलंय म्हणे. स्पष्ट करके निरूपण करे ते तहासे जाणी लेणे इति. लागला अर्थ. चला, किती मत झाले? शक्तिविषयक 4. पहिलं मत, घट व्यक्तीच्याच ठिकाणी शक्ती आहे घटाधिक पदाची. दुसरं मत, कार्यान्वित घटाधिकाच्या ठिकाणी शक्ती आहे. तिसरं मत, इतरान्वित घटाधिकाच्या ठिकाणी शक्ती आहे. चौथं मत, जातीच्याच ठिकाणी शक्ती आहे. बरोबर. आता 5वं मत, अथवा. त्याच्यावर 5 नंबरचा आकडा घ्या. अथवा घटत्वाधिक जाती विशिष्ट घटाधिक व्यक्तीविषयी घटाधिक पदों की शक्ती आहे. हे 5वं मत. आता हे जे 5वे आहे हे काय करतात? घटाधिक पदाची शक्ती केवळ जातीतही मानत नाही, केवळ व्यक्तीतही मानत नाही. मग कशी मानतात? जाती विशिष्ट व्यक्तीच्या ठिकाणी, अर्थात घटत्वाधिक जाती सहित व्यक्तीच्या ठिकाणी शक्ती आहे असं म्हणतात. अथवा घटत्वाधिक जाती विशिष्ट घटाधिक व्यक्तीविषयी घटाधिक पदों की शक्ती है. केवल जाती विषय वा केवल व्यक्ती विषय सा शक्ती नाही है. बरोबर. आम्ही पदाची शक्ती केवळ जातीच्या ठिकाणी मानत नाही, पदाची शक्ती केवळ व्यक्तीच्या ठिकाणी मानत नाही, तर जाती सहित व्यक्तीच्या ठिकाणी. केवळ जातीविषय वा केवळ व्यक्तीविषय सा शक्ती नाही है, परंतु जातीविषय शक्ती तो ज्ञात हुई शाब्दबोध का उपयोगी होवे है. आता दोन्ही ठिकाणी शक्ती आहे, जातीमध्ये पण व्यक्तीमध्ये पण त्यात थोडा आणखी सूक्ष्म विचार आहे. म्हणजे काय? तर जातीच्या ठिकाणी जी शक्ती आहे तिचं ज्ञान असेल तर शाब्दबोध होईल, जातीच्या ठिकाणी शक्तीचं ज्ञान नसेल तर शाब्दबोध होत नाही. म्हणून व्यक्तीच्या ठिकाणी सांगतायत, परंतु जातीविषयी शक्ती तो ज्ञात हुई, तिचं ज्ञान असेल तरच ज्ञात हुई शाब्दबोध का उपयोगी होवे, शाब्दबोधाला उपयोगी होते. और व्यक्ती विषय शक्ती तो स्वरूपते ही उपयोगी होवे.
व्यक्तीच्या ठिकाणी जी शक्ती आहे की नाही, घट व्यक्तीच्या ठिकाणी पण शक्ती आहे घटपदाची, ती स्वरूपाने काय शाब्दबोधाला कारण आहे. तिचं ज्ञान असो की नसो त्याच्याशी काही घेणं नाही आहे. लक्षात आलं? काय काय ध्यानात घ्या. पद आहे काय, घट, बरोबर. या मतानुसार घटपदाची शक्ती कुठं, घटत्वा जातीच्या ठिकाणी पण आहे आणि घट व्यक्तीच्या ठिकाणी पण आहे. पण त्यामध्ये शाब्दबोध होत असताना घटत्व जातीमध्ये शक्ती आहे असं ज्याला ज्ञान आहे त्याला शाब्दबोध होईल. म्हणजे मग व्यक्तीच्या ठिकाणी घटपदाची शक्ती व्यक्तीच्या ठिकाणी पण आहे याचं ज्ञान असणं आवश्यक आहे की नाही, म्हणजे त्याचं ज्ञान असो की नसो काही घेणं नाही. स्वरूपताच कारण आहे. काय व्यक्तीच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती स्वरूपता शाब्दबोधाला कारण आहे आणि जातीच्या ठिकाणी शक्ती आहे ते शक्तीचं ज्ञान कारण आहे. जसं काही वस्तू स्वरूपता कार्य करतात. अंगार हातावर घेतला दिसतो, चटका देईल की नाही, मग त्याचं ज्ञान असो अगर नसो, आहे की नाही. इस्त्री तापलेली आहे आणि एखाद्याच्या दंडाला लावली, मग ती इस्त्री गरम आहे की नाही त्या माणसाला ज्ञान असो की नसो चटका मात्र बसणार. कळलं की नाही, माहितीये ना. काय ज्ञान असो की नसो काय होणार, कार्य करणार. तसं घट व्यक्तीच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती स्वरूपाने कारण आहे शाब्दबोधाला आणि काय घटत्व जातीच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती तिचं ज्ञान कारण आहे. कशाला, शाब्दबोधाला. कळलं की नाही. हा झालं, एवढं कळालं. कुठं चाललंय. ज्ञात हुई शाब्दबोध का उपयोगी होवे है और व्यक्ति विशेष शक्ति तो स्वरूपते ही उपयोगी होवे है. ठीक आहे. ज्ञान हुई उपयोगी होती नाही. तिचं ज्ञान असेल तरच ती उपयोगी होते शाब्दबोधाला, असं काही घेणं देणं नाही आहे. ज्ञान हुई उपयोगी होती नहीं है. इस प्रकार की शक्ती को ही शास्त्र विषय कुबज शक्ती कहे है. याला एक नाव दिलं या शक्तीला. असं अशा रीतीने जे लोक शक्ती मानतात ना त्यांना काय नाव दिलंय, कुबज शक्ती किंवा कुब्जा शक्ती. म्हणजे तेडीमेडी मानायची तर दोघांच्या ठिकाणी, जाती आणि व्यक्ती ठिकाणी, पण शाब्दबोधाला उपयोगी फक्त जातीच्या ठिकाणी शक्तीचं ज्ञान मानायचं आणि व्यक्तीच्या ठिकाणी शक्ती आहे पण ती स्वरूपाने कारण मानायची. यालाच म्हणतात काय, कुब्जा शक्ती, कुबज शक्ती. कुब्जा माहिती का कोण होती, कुब्जा दासी होती. कशी होती, वाकडी तिकडी तेडीमेडी होती, आहे की नाही. कोणाची दासी होती, कैकेयीची. रामायण ऐकलं की नाही कधी, कैकेयीचीच ना. मंत्रा होती का, कुब्जा दासी कुणाची आहे, कंसाच्या नगरीत होती, आहे की नाही. असं ध्यानात घेत जावी इतिहास. कळलं की नाही. आणि कैकेयीची दासी कोण होती, ती मंथरा होती. लेकिन वो भी कुब्जा थी, इसलिए समानता आ गई ना. तो उसका एक दूसरा नाम था कुब्जा, असं समजून घेऊया. ती जशी वाकडी तिकडी होती, बोलायचं एक, करायचं एक, दाखवायचं एक, आहे की नाही. काही की माणसं असतात की नाही, मनात एक, बुद्धीत दुसरं, बोलायचं तिसरंच, करायचं चौथंच, त्याला म्हणतात को. चला जाऊ द्या, आहे की नाही. हा कुब्जा शक्ती ती. पुढे चला, किती मत झाले, 5. ठीक. आता शंका, या मतावर शंका घेतल्या जात आहे. शंका म्हणजे या मतावर म्हणजे सार्वजनिक शंका घेतोय पूर्व पक्षी. काय शंका आहे ती त्याला बघूया. शंका करणारी शंका काही पण येऊ शकते, नाही की नाही. म्हणून शंका कधी करायची नाही. शंका केली काय होतं, संशयात्मा विनश्यति. जाऊ द्या शंका. पूर्व घटाधिक पदों की, हाँ पंक्ति पहा. पूर्व पक्षी बोल राहिला. पूर्व घटाधिक पदों की इतरान्वित घटाधिको विशेष शक्ती कही थी. अहो म्हणे मागे तुम्ही घटाधिक पदाची शक्ती मानली कुठं, इतरान्वित घटाच्या ठिकाणी, बरोबर. इतरान्वित घटाधिको विशेष शक्ती कही थी. और अभी आता वर 3 घटाधिक पदों की घटत्व जाति विषय, घटत्व जाती ठिकाणी शक्ती मानली एक मतात. वा घटत्व जाती विशिष्ट घट व्यक्ती विषय शक्ती सिद्ध करी. पहिली मानली इतरान्वित घटाच्या ठिकाणी आणि आता सिद्ध केलं काय,
घटत्व जातीच्या ठिकाणी किंवा घटत्व जातीसहित घटाच्या ठिकाणी शक्ती मानायला लागले. काय तुमचं चाललंय नेमकं, काही कळा ना बा आम्हाला, आहे की नाही? असं कोण बोलतोय? पूर्व पक्षी. घटत्व जाती विशिष्ट घट व्यक्ती विषय शक्ती सिद्ध करी, याते पूर्वोत्तर ग्रंथ का विरोध प्राप्त होवे है. म्हणून पूर्वोत्तर ग्रंथाला काय आला? विरोध. कोण म्हणतोय? पूर्व पक्ष. पूर्वोत्तर विरोध दाखवला त्याने. समाधान. सा शक्ति अनुभाविका स्मारिका इस भेद करके दो प्रकार की होते हैं. शक्तीचे पुन्हा दोन प्रकार वेगळ्या रूपाने. कौन कौन? अनुभाविका, स्मारिका. तहा पूर्व इतरान्वित घटाधिको विषय घटाधिक पदों की अनुभाविका शक्ती कही थी. ध्यान द्यायची. इतरान्वित घटा ठिकाणी जी शक्ती आहे ती कोणती? अनुभाविक. अनुभव तसं येतं. कारण अगोदर बालकाला इतरान्वित घटामध्येच काय होतो? शक्तीचा ग्रह होतो, आहे की नाही? अनुभाविका शक्ती आहे ती. ता पूर्व इतरान्वित घटाधिको विषय घटाधिक पदों की अनुभाविका शक्ती कही थी. और अभी आत्ता जे वर सांगितलं जाती किंवा जातीसहित व्यक्तीच्या ठिकाणी, अभी घटत्व जाती विषय वा घटत्व जाती विशिष्ट घट व्यक्ती विषय. विषय म्हणजे सप्तमी अर्थ घ्यायचं सर्व ठिकाणी. घट व्यक्ती घट व्यक्तीच्या ठिकाणी घट पद की स्मारिका शक्ती कथन करी आहे. ही शक्ती कशी आहे? स्मारिका, स्मरण करविणारी शक्ती आहे. त्याच्यामुळे पूर्वोत्तर विरोध नाही आहे. तिथं सांगण्याचा अभिप्राय वेगळा. अनुभाविका शक्ती सांगितली आणि इथं स्मारिका शक्ती सांगितली. याते ता पूर्वोत्तर ग्रंथ का विरोध होवे. इस प्रकार मीमांसकों के मत विषय भी कार्यान्वित घटाधिको विषय घटाधिक पदों की अनुभाविका शक्ती आहे. अशा रीतीने पूर्वमीमांसकाच्या मतामध्ये कार्यान्वित घटाधिका ठिकाणी शक्ती सांगितली की नाही? हा. तर कार्यान्वित घटाधिको विषय घटाधिक पदों की वो शक्ती आहे ती कोणती? अनुभाविका शक्ती आहे. और घटत्वाधिक जाती विषय स्मारिका शक्ती आहे. घटत्वादी जाती ठिकाणची शक्ती आहे ती कोणती? स्मारिका, स्मरण करून देणारी स्मारिका शक्ती इति. तहा इतने पर्यंत प्रथम शक्ती वृत्तिका निरूपण कर्या. आतापर्यंत जे चिंतन झालं ते शक्ती वृत्तीचं निरूपण झालं. पदाची वृत्ती दोन प्रकारची सांगितली होती. कोण कोण? शक्ती वृत्ती, लक्षणावृत्ती. तर आतापर्यंत चिंतन झालं ते शक्ती वृत्तीचं. ता इतने पर्यंत प्रथम शक्ती वृत्ती का निरूपण कर्या. अब दुसरी लक्षणावृत्ती का निरूपण करे. आता निरूपण करायचं आहे कशाचं? लक्षणावृत्तीचं. ठीक आहे, घ्यायचं थोडं, एवढं पेज पूर्ण करू. तहा शक्य संबंध लक्षण. लक्षणेचं लक्षण काय लक्षण आहे? शक्य संबंध म्हटलं जातं. शक्य संबंध लक्षण. अर्थ यह पूर्वोक्त शक्ती वृत्ती का जो विषय होवे है ताका नाम शक्य. शक्य म्हणजे काय? आतापर्यंत शक्ती वृत्तीचं निरूपण केलं ना, त्या शक्ती वृत्तीचा जो विषय म्हणजे जिथं जिथं शक्ती सांगितली त्याला म्हणायचं काय? शक्यार्थ, आहे की नाही? काय म्हणायचं? शक्यार्थ. जसं घटपद आहे, घटपदाचा शक्यार्थ कोण? कंबुग्रीवादिमान वस्तू. पूर्वोक्त शक्ति वृत्ति का जो विषय होवे है ताका नाम शक्य है. इसी शक्य को वाच्य भी कहे है. शक्य, वाच्य, पर्यायवाची शब्द आहेत. ता शक्य पदार्थ का जो लक्षमान पदार्थ के साथ संबंध है ताका नाम लक्षण आहे. लक्षण म्हणजे काय? आता शक्य संबंध लक्षण, तर शक्यार्थ अगोदर समजावून सांगितला. तर ता शक्य पदार्थ का, शक्यार्थाचा जो लक्षमान पदार्थ. लक्षमान पदार्थ म्हणजे लक्षणावृत्तीने घेतल्या जाणारा पदार्थ. लक्षणावृत्तीने घेतला जाणारा पदार्थ, त्याच्याबरोबर जो संबंध आहे शक्यार्थाचा लक्षार्थाबरोबर संबंध, त्या संबंधालाच आम्ही म्हणतो काय? लक्षण. ता शक्य पदार्थ का जो लक्ष्यमान पदार्थ के साथ संबंध है ताका नाम लक्षण है. जैसे किसी आप्तवक्ता पुरुष ने मंडपस्थ पुरुष के भोजन करावने के अभिप्राय करके मंडपम भोजय या प्रकार का वचन किसी पुरुष के प्रति कहा. बरोबर झालं काय? तर खूप मोठा एक आश्रम आहे समजा. त्या आश्रमात एक महामंडलेश्वर बसलेले आहेत आणि त्यांचे खूप भक्त आलेले आहेत आणि त्या भक्तांनी दर्शन घेऊन आणि पायावर दक्षिणा वगैरे ठेवून बसले बिचारे. आणि मग महाराजांनी सांगितलं आता कधी दुसरे भक्त येऊ राहिले, तुम्ही त्या पलीकडच्या काय देवदत्त नावाच्या मंडपात जाऊन बसा. वेगवेगळे हॉलला नाव दिलेले आहे. मग काय दिलं? एका हॉलला नाव दिलं काय? देवदत्त. त्याला मंडप म्हणायचं, म्हणजे हॉल. त्याच्यात जाऊन बसा. तर गेले सारे जाऊन बसले आणि मग तेवढ्यात दुसरे लोक आले.
मग आता त्या लोकांची भोजनाची वेळ झाली, क्रमाने भोजन द्यायचं सर्वांना. मग महामंडलेश्वर म्हणाले आपल्या सेवकाला, काय, देवदत्त मंडपम भोजय, म्हणजे त्या मंडपम भोजय एवढं, मंडपाला जेवू घाला. आता मंडप म्हणजे काही घर आहे एक प्रकारचं, मांडव म्हणा. आता ते काय जेवणार आहे का, पण मग लक्षणा करावी लागते इथं. मंडप शब्दाचा अर्थ जे घर, त्याचा त्याग आणि त्याच्या संबंधी असणारे, त्यामध्ये असणारे जे लोक माणसं, ती लक्षणावृत्तीने घ्यायची, त्यांना जेवू घाला असा अर्थ आहे. कळलं? चला. किसी आप्तवक्ता पुरुष ने मंडपस्थ पुरुष के भोजन करावने के अभिप्राय करके मंडपम बोले. या प्रकार का वचन किसी पुरुष के प्रतीक है. ता वचन को श्रवण करके, ते वचन ऐकून, सो श्रोता पुरुष म्हणजे ऐकणारा पुरुष, जड मंडप विषय भोजन कर्तृत्व की अयोग्यता को जाने के, है की नाही. त्याने विचार केलाय मंडप तर जड आहे, ते कसं काय जेवण करीन बुवा, विचारच करू लागला तो. कोण? ऐकणारा. बरं, सांगितलं आप्त पुरुषाने आहे. आप्त पुरुष, आप्त हा यथार्थ वक्ता, आप्त सत्य बोलणारा पुरुष आहे. महामंडलेश्वर ते काय खोटं तर बोलणार नाही. पण आता मंडप जड आहे, त्याला कसं काय जीव घालायचं बुवा, हा मोठा प्रश्न पडला. कळलं की नाही? बरं, आता जड मंडप विषय भोजन कर्तृत्व की अयोग्यता को जाने के, अयोग्य आहे मंडप जेवणासाठी, जाने के ता मंडप पद की. मंडप पदाची तो काय करतो, लक्षण. कशी? मंडप पद की मंडपस्थ पुरुष विषय लक्षणा करे. मंडपाची लक्षणा केली कुठं? मंडपस्थ पुरुषाच्या ठिकाणी. ठीक आहे. मंडप पदाचा शक्यार्थ मंडप, त्याच्या संबंधी पुरुष, लक्षात. ता मंडप पद का शक्य अर्थ जो गृह विशेष, घर विशेष, ता पुरुष के साथ संयोग संबंध आहे. मंडपाचा पुरुषांबरोबर कोणता संबंध आहे? संयोग संबंध आहे. इसी का नाम लक्षण आहे इति. यालाच काय म्हणायचं? लक्षण. शक्य संबंध हो. अब ता लक्षणावृत्ती का विभाग वर्णन करे. तर लक्षणावृत्तीचे, लक्षणाचे आता भेद किती भेद आहे बरं? 3. तहा सा लक्षणावृत्ती केवल लक्षणा और लक्षित लक्षणा इस भेद करके 2 प्रकार की होई. अगोदर 2 भेद. लक्षणावृत्तीचे किती भेद? 2. बरोबर. तर मुख्य पदाची वृत्ती, ध्यान द्या, पदाची वृत्ती मुख्य किती प्रकारची? 2. कोण कोण? शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती. शक्तिवृत्तीचे किती वेद? वेदांत मतानुसार 2. योग शक्ती, रूढी शक्ती. नैयायिकाधिकांच्या मतानुसार 4. योग शक्ती, रूढी शक्ती, योग रूढी शक्ती, यौगिक रूढी शक्ती. योग रूढी, यौगिक रूढी. बरोबर. हे झाले इकडे भेद. शक्तीचं निरूपण संपलं. आता लक्षणा. तर लक्षणाचे मुख्य 2 भेद. कोण कोण? केवल लक्षणा, लक्षित लक्षणा. बरोबर आहे. आता त्यात केवल लक्षणचे पुन्हा 3 भेद असं येत आहे. बघा, केवल लक्षणा, लक्षित लक्षणा इस भेद करके 2 प्रकार की होवे आहे. बरोबर. तहा शक्य साक्षात संबंध केवल लक्षणा. केवल लक्षणा म्हणजे काय? शक्यार्थाचा साक्षात संबंध, त्याला काय म्हणायचं? केवल लक्षणा. अर्थ यह पद के शक्यार्थ का जो लक्ष्यमान अर्थ के साथ साक्षात संबंध है ताका नाम केवल लक्षण है. पदाचा जो शक्यार्थ, शक्यार्थाचा लक्षार्थाबरोबर साक्षात संबंध असेल तर त्याला काय म्हणायचं? केवल लक्षण. पद के शक्यार्थ का जो लक्ष्यमान अर्थ के साथ साक्षात संबंध है ताका नाम केवल लक्षण है. लागलं. सा केवल लक्षणा, जहल लक्षणा, अजहल लक्षणा, जद अजहल लक्षणा इस भेद करके 3 प्रकार की होवे है. किती प्रकार झाले? 3. त्यात पहिली कोणती? जहद लक्षण आहे. दुसरी अजहद लक्षण आहे. तिसरी जहद अजहद लक्षण आहे. बरोबर आहे की नाही? त्या जहद लक्षण म्हणजे काय? तहा शक्यार्थ परित्यागेन तत्संबंधी अर्थांतरी वृत्ती ही जहद लक्षण. बोला. शक्यार्थ परित्यागेन हा, शक्यार्थ परित्यागेन, ज्यामध्ये शक्यार्थाचा पूर्णपणे काय करावा लागतो? त्याग. तर शक्यार्थ परित्यागेन तत्संबंधी, तत्संबंधी शक्यार्थ संबंधी जो अर्थांतर, अन्य अर्थ, तीर वगैरे, पुरुष वगैरे, अर्थांतरी वृत्ती, अर्थांतरा ठिकाणी जी वृत्ती आहे, अर्थात शब्दाच्या द्वारे बोध होऊ राहिला त्या अन्य अर्थाचा,
त्याला म्हणायचं काय? जल लक्षण. ठीक है. अर्थ यह पद के शक्य अर्थ का परित्याग करके, बरोबर, ता शक्य अर्थ के संबंध वाले, शक्य अर्थ संबंध वाले अन्य पदार्थ विषय, अन्य पदार्थाच्या ठिकाणी जा जो जी ता पद की लक्षणावृत्ती, जी त्या पदाची लक्षणावृत्ती असते, ता का नाम जल लक्षण आहे. बरोबर. जैसे उदाहरण, इस श्रोता पुरुष को गंगा के तीर विषय घोष का बोध होवे, है की नाही. जसं वाक्य उच्चारलं गंगायाम घोष, माहित नव्हतं बिचारायला घोष कुठं आहे म्हणून सांगितलं, अरे जा की मर ना तिकडे गंगेवर घोष, माहित नाही की तुला, पळ घेऊन ये तिथून जाऊन दूध लवकर, आहे की नाही. गंगायाम घोष, घोष म्हणजे काय? गवळ्यांचा वाडा, अभिरवल्ली त्याला म्हणतात. ठीक आहे की नाही. जैसे श्रोता पुरुष को गंगा के तीर विषय सापडलं, घोष का बोध होवे, इस प्रकार के अभिप्राय करके, अशा अभिप्रायाने आप्तवक्ता पुरुषने उच्चारण कर्या, जो आप्तवक्ता जो पुरुष आहे त्याने उच्चारण केलं वाक्य काय? गंगायाम घोष प्रतिवसती, गंगेवर घोष आहे, ठीक है, स्थित आहे, या प्रकार का वाक्य है. ता वाक्य को श्रवण करके सो श्रोता पुरुष, श्रोता पुरुष ऐकणारा पुरुष, ता गंगापद के शक्य अर्थ रूप जल प्रवाह विषय, गंगापदाचा शक्य अर्थ कोण आहे? जल प्रवाह. पाणी वाहतं की नाही त्याला गंगा म्हणतात, जल प्रवाहाला गंगा म्हणतात, पार्थिव भागाला गंगा नाही म्हणत, आहे की नाही. तर जल प्रवाहाला, मग त्याने विचार केला गंगायाम, गंगा शब्दाचा अर्थ आहे जल प्रवाह, आणि त्या प्रवाहावर कसं काय बरं वाडा असेल बुवा, शक्यच नाही, प्रवाहावर वाडा कसं काय असू शकेल. मग त्याने काय केलं, गंगा पदाचा शक्य अर्थ प्रवाह आणि त्याच्या संबंधित तीर, तीरावर वाडा आहे. मग शक्य संबंधी घेतला की नाही अर्थ, म्हणून ही कोणती लक्षणं? जल लक्षण. का बरं? इथं शक्यार्थ जो प्रवाह त्याचा पूर्णपणे त्याग झाला आहे आणि त्याच्या संबंधी अर्थाचं ग्रहण केल्या गेलं, म्हणून ही कोणती लक्षणं? जल लक्षण. गंगापद की शक्य अर्थ रूप जल प्रवाह विषय ता घोष की आधारता के अनुपपत्ति को देखता हुआ, है नहीं, घोषाचा आधार जल प्रवाह होऊ शकत नाही. घोष की आधारता के अनुपत्ति को देखता हुआ ता गंगापद की तीर विषय लक्षणा करे, गंगापद लक्षणा केली कुठं? तीराच्या ठिकाणी. ता गंगापद का शक्य अर्थ जो जल का प्रवाह है, गंगापदा शक्य अर्थ कोण? जल प्रवाह है. ताका परित्याग करके, त्याचा त्याग करून ता शक्य अर्थ के संयोग संबंध वाला, शक्य अर्थ जो प्रवाह त्याचा संयोग संबंध वाला कोण? तीर. ता शक्य अर्थ के संयोग संबंध वाला जो तीर रूप अर्थ है, ता तीर विषय, त्या तीराच्या ठिकाणी जा, म्हणजे जो गंगापद की लक्षणावृत्ती आहे, गंगापदाची काय आहे? लक्षणावृत्ती आहे. कुठं? तीराच्या ठिकाणी. इसी को जल लक्षणा कहे है, यालाच काय म्हणतात? जल लक्षणा. अब अजल लक्षणा का वर्णन करे. अजल लक्षणा म्हणजे काय सांगतात? तहा शक्यार्थ परित्यागे, शक्यार्था परित्यागेन असं आहे. पदचित कसं होईल? शक्यार्थ अपरित्यागेन असं समजायचं. शक्यार्था परित्यागेन तत्संबंधी अर्थांतरे वृत्ती अजल लक्षणा. ध्यान द्या, काय अर्थ? की ज्यामध्ये शक्यार्थाचा त्याग नाहीये, शक्यार्थाचं पण ग्रहण आहे आणि त्याच्या संबंधी अर्थाचं पण ग्रहण आहे, अशा वेळेस जी लक्षणा केली जाते तिला म्हणतात काय? अजल लक्षणा. अजल लक्षणाचं प्रसिद्ध उदाहरण माहिती तुम्हाला कोणतं? काकेभ्यो दधिरक्षसाम. अजल लक्षणाचं उदाहरण आहे. शक्यार्थ परित्यागेन तत्संबंधी अर्थांतरे वृत्ती अजल लक्षणा. अर्थ यह पद के शक्यार्थ का न परित्याग करके, शक्यार्थाचा परित्याग करायचा नाही. ता शक्य अर्थ के संबंध वाले, त्या शक्यार्थाचा संबंध वाला अन्य अर्थ, अन्य पदार्थ विषय, अन्य पदार्थाच्या ठिकाणी जो ता पद की लक्षणावृत्ती आहे, त्या पदाची लक्षणावृत्ती, ता का नाम अजल लक्षण आहे. बरोबर. काय ध्यानत्रायण स्वरूप अजल लक्षणेचं? शक्यार्थाचा ज्याच्यामध्ये परित्याग नाही, शक्यार्थ बी घ्यायचा आणि त्याच्या संबंधी अर्थही घ्यायचा, त्याला म्हणतात काय? जैसे इथं उदाहरण दुसरं दिलं आहे. मंचस्थ पुरुष के बोधन के अभिप्राय करके, मंचावर उभे आहेत काही लोक, मंचस्थ पुरुष ज्याला म्हणतात. मंच म्हणजे काय? माळा. माळूचा माळा कुठं असतो? कोणत्या शेतात? ज्वारीच्या शेतात, विशेष करून. नाही ना, शेती केलीच नाही काय माहिती.
ज्वारीचं शेत असतात की नाही, बाजरी ज्वारी, मग त्याच्यावर असे 4 मेढी रोवून त्याच्यावर असा एक माळोसा तयार केला जातो, बरोबर. आणि त्याच्यावर एक माणूस उभा असतो, त्याच्या हातात असते काय, गोफण. त्या गोफणीत असतो काय, दगड. हा, आणि तो मनुष्य काय करतो, अशी गोफण फिरवतो आणि फिरून ती एक पदर सोडतो, एक पदर हातात ठेवतो. बरोबर नियम असतो त्याचा. तो दगड त्या पक्षाकडे जातो आणि ते नुसतं असं मारत नाही, आरडत राहतात, हुर्यो हे होय, आहे की नाही. कशासाठी, त्या पाखरांना उडून देण्यासाठी. आणि इकडे चालू असतो पाठ. मग लय आवाज येतो राहतो. मग कोणीतरी विचारतं, काय कशाचा आवाज येतो हो. तेव्हा आप्त पुरुष सांगतो काय, मंचा हा क्रोशंती. कारण एक मंचा नाही, ह्या वावरात एक, त्या वावरात एक, त्या शेतात एक, मंचा हा क्रोशंती, आहे की नाही. मग इथं मंचा शब्दाचा अर्थ माळोसा, तो आरडतो का, नाही आहे. मग त्याच्यावर असणारा माणूस, आहे की नाही. पण माळोच्याशिवाय माणूस कसं काय आरडल, म्हणून माळोचा बी घ्यायचा, शक्य अर्थाचा परित्याग नाही करायचा, आणि त्याच्या सहित माणसाचं ग्रहण, आहे की नाही. मग ही कोणती लक्षणं झाली, अजल लक्षण. ठीक आहे ना. चला, बऱ्याच ठिकाणी हे उदाहरण जल लक्षणीचं आहे, पण इथे यांनी अजल लक्षण. जैसे मंचस्थ पुरुष के बोधन के अभिप्राय करके आप्त वक्ता पुरुष ने उच्चारण करे जो मंचाहा क्रोशंती. अर्थ यह मंच शब्द करे है. या वाक्याचा अर्थ काय आहे, मंच शब्द करत आहेत, या प्रकार का वचन है. ता वचन को श्रवण करके सो श्रोता पुरुष जड़ मंचो विषय शब्द कर्तृत्व के अनुपपत्ति को देखता हुआ तो विचार करतो, जड मंचा तू कसं काय शब्द करील बरं. शब्द करण्याची काय आहे, अनुपपत्ती आहे. जड़ मंचो विषय शब्द कर्तृत्व के अनुपपत्ति को देखता हुआ ता मंच पद की मंचस्थ पुरुष विषय लक्षणा करे. मंच पदाची लक्षणा कुठं करतो, मंचस्थ पुरुषाच्या. ता मंच पद के शक्य अर्थ रूप मंच का न परित्याग करके. मंच पदाचा शक्य अर्थ कोण, मंच, त्याचा त्याग केला न परित्याग करके जा ता मंच पद की मंचस्थ पुरुष विषय, मंचस्थ पुरुषाच्या ठिकाणी लक्षणावृत्ती है, इसी को अजल लक्षणा कहे. बरोबर. तर लक्षणाचे किती प्रकार आहेत, 3. कोण कोण, जल लक्षणा, अजल लक्षणा, जद अजल लक्षणा. मुख्य 2, केवल लक्षणा, लक्षित लक्षणा. केवल लक्षणाचे 3 भेद, जहद लक्षणा, अजद लक्षणा, जद अजद लक्षणा. केवल लक्षणाचे जे 3 भेद त्यापैकी जहद लक्षणा आणि अजद लक्षणा याचा विचार आपण केला. राहिली कोण, जद अजद लक्षणा, जिला दुसरं नाव आहे धात्या लक्षणा, तिचा विचार आपण उद्या नंतर लक्षित लक्षणाचा विचार करू. ओम पूर्णमद पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय